म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये स्पर्धा होणार आहे, त्याच्यामध्ये आपली टीम पाठवायची नवीन पैसे. तुझे 50 नाव दे पाठवले हे आपल्या याच्यासाठी आहे. कपिल पाटील नाही कोण आपण काय झालं माहिती का, मुख्य परिचय बरोबर सुनील पाटील, अनिल पाटील, नरेश राऊ, बस झाले त्याचेच नाव तुमचे 1000 रुपये. हॅलो, प्लीज दिघे संघाने आपले क्षेत्र आणि दोन्ही संघांना विनंती करण्यात येते की त्यांनी पॅव्हेलियन कक्षामध्ये बसून घ्यायचं आहे कंपल्सरी. नाश्ता तुम्ही घेऊन जावा, पाण्याची सोय तिथे केलेली आहे आपल्यासाठी. तसेच नंतर फ्रुट्स पण राजू ठाकूर यांच्याकडे कडून फ्रुट्सची सोय करण्यात आलेली आहे नाश्ता केल्यानंतर तुम्हाला थंड करण्यासाठी. दिघेगाव हरिचंद्र गोपी कुठे असतील त्याने ताबडतोब हरिचंद्र गोपी नाही आलंय. मला मीटिंग आहे 9:30. मी चालू करून जातो ना. मीटिंग करून होते, एक मीटिंग करून आलो साहेबाची. दिघे संघ बघा, आपण सर्वजण लाईनअप मध्ये कसे जात आहेत. अतिशय सुंदर असं दृश्य आपण मैदानात पाहतात. दिघे संघ आजचा पहिला सामना दुसऱ्या ब गटातील दिघे आणि दिघेगाव 40+ आणि सारसोळे 40+ कपिल पाटील यांचा संघ, तसेच मनोज गवते यांचा दिघे 40+ संघ. संजय तुरे अतिशय नामांकित असे प्लेयर, संतोष, संजय, प्रल्हाद, मनोज तरे साहेब. सारसोळे संघाने आपली सलामीची जोडी पाठवायची आहे मैदानामध्ये. सारसोळे संघ या स्पर्धेसाठी गुणलेखक म्हणून विघ्नेश मडवी 2 दिवसापासून इथे आपली कामगिरी चोख पार पाडत आहेत. त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. 40+ संघाचा खेळाडू तसेच माजी उपकर्णधार ठाकूर मडवी यांचे ते सुपुत्र आहेत. तसेच 40+ नेरूळ संघाचे सर्व खेळाडू इथे आहेत. भास्कर भोपी, कुंदन, अनंत मडवी, दिलीप भोपी, चंदू मडवी, किशोर म्हात्रे, कर्णधार महादेव म्हात्रे, वसंत मडवी, नीलकंठ म्हात्रे, सुखदेव म्हात्रे, सर्वच खेळाडू योग्य रीतीने आपली कामगिरी पार पाडत आहेत. हॅलो, नाही टाइमपास होईल नाही सुशील, लय उशीर होईल तर मॅचेस होत नाही पाहतो. त्यांना पाहिजे तर जेव्हा पाणी निघतात ना तेव्हा कोल्ड ड्रिंक्स प्यायला द्या, थांबू नको पाण्याला. नको नको सुशील, ते 5 मिनिटांनी नाही होत काम, ते सगळा टाइमपास होतं. मॅचेस जेवढ्या लवकर होतील तेवढ्या आपण सुटू. कोणी मागितलं ना तर त्यांना पाणी त्या कोल्ड ड्रिंक्स ठेवा, त्यांना पिऊ दे. पंचांना विनंती करण्यात येते की त्यांनी सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी. आजच्या दिवसातील पहिला सामना दिघे 40+ वर्सेस सारसोळे 40+. दिघे 40+ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि सारसोळे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. बघूया हे दोन्ही संघ नामांकित असे संघ आपली कामगिरी कशी मैदानात पार पडतायत.
जो संघ कामगिरी चांगली पाडेल तो निश्चितच विजयी होईल. कुंदन 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 एक कागदावर देणगीदारांची फक्त लिस्ट लिहून ठेव नावं, जे मध्ये मध्ये त्यांचं आर्थिक सहकार्य म्हणून आपल्याला अनाऊन्स करायला पाहिजे. लास्टचे पेज होते तेव्हा टाकायला. पंचाने हात उंच करून इशारा करायचा आहे सामना सुरू झाला तर. हरिचंद्र भोपी यांचं आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी समालोचन कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. हरिचंद्र भोपी आपण इकडे येऊन समालोचन कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिले षटक घेऊन येतात नरेश गवते. नरेश गवते दिघे संघाकडून पहिले षटक घेऊन येतात. हा सामना 5 षटकाचा राहील. पहिला सामना कंपल्सरी प्रत्येकी 5 षटकाचा असेल. त्यानंतर 4-4 षटकाचे सामने खेळवण्यात येतील. याची सर्व संघ नायकांनी दखल घ्यायची आहे. नरेश गवते तसेच सारसोली थँक्यू नरेश गवते सारसोली संघाकडून सलामीची जोडी नरेश तसा दत्ता. नरेश टू नरेश बघूया काय करतात. नरेश आपल्या षटकाचा पहिला चेंडू हरवा पद्धतीने चढलेला गुडलेत पद्धतीने चेंडू सिली मिडनकडे हलकासा पटकावलेला आहे तो नरेशाने आणि निश्चितच एक धाव असेल तिथे. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 1 ने वाढते उन्नती. तसंच बिनबाद 1 अशी सारसोली 40+ संघाची धावसंख्या. एक धावसंख्येने सारसोली संघाचं खातं उघडलं जातं. 1 बिनबाद 1 अशी सारसोली संघाची धावसंख्या. नरेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतील. दत्ता खेळतो 0 वर. नरेश खेळतो 1 वर. 1 बाद बिनबाद 1. लेग स्टंपच्या बाहेरून जाणार चेंडू. पंच निलकंठ मात्रे यांचा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 2 वर. बिनबाद 2. नरेश खेळतो 1 वर. अवांतर 1 अशा प्रकारे बिनबाद 2 अशी दिघा 40+ संघाची धावसंख्या. नरेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतील. दत्ता यास यॉर्कर पद्धती चेंडू फलोत्तरमध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. तिथे नरेश गवते यांनी अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. कुठलीही धावसंख्या नाही. धावसंख्या मर्यादित आहे तिथे. बिनबाद 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. तसेच एक अवांतर वाईट चेंडू होता. अशा प्रकारे बिनबाद 2 दिघा 40+ संघाची धावसंख्या. पुन्हा एकदा नरेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. आता मात्र लॉंग ऑफ कडे चेंडू खेळून काढलेला आहे दत्ता याने. फक्त एक धावसंख्याने संघाची धावसंख्या पोहोचते 3 वर. या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झाले आहेत. 3 चेंडू 4 चेंडू. अच्छा ओके 4 चेंडू झालेत. माफ करा 2 बाकी आहेत. धावसंख्या पुन्हा एकदा धावसंख्या आहे तिथे. या षटकामध्ये फक्त 3 धावा गेलेल्या आहेत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. फक्त 3 धावसंख्या या षटकामध्ये. अतिशय सुंदरची गोलंदाजी. आता मात्र स्क्वेअर लेगकडे चेंडू पटकवलेला आहे. लॉंग लेगकडे जाताना चेंडू 1 धाव निश्चितच. तिथे अतिशय सुंदर चाणाक्ष क्षेत्ररक्षण. या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचते 4 वर. षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सारसोली 40+ संघाची धावसंख्या बिनबाद 4. संत अशी सुरुवात. 5 सामन्याचा षटका सामना असेल. 5 षटकांचा सामना असेल. या पुढचं समालोचन करण्यासाठी मी हरिचंद्र भोपे यास आमंत्रित करते. धन्यवाद.
सारसोला आणि जुनगर. सारसोला 11. हॅलो जुनगर. हॅलो सचिन वैयक्तिक पहिल्या संघातून दुसरे षटक घेऊन आले सचिन त्याचा सामना करेल नरेश च्या दिशेने मारून एक धाव पूर्ण केले बघूया दुसरी धाव घेतो की नाही आणि बघता बघता चेंडू जातो सीमारेषा पार 4 धाव मिळतात नरेशला 4 धाव मिळतात संघाला संघ पोहोचतोय एक षटक आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 पहिलं षटक सुरेख टाकलं होतं नरेश गवते यांनी फक्त 4 धावसंख्या दिली होती आपल्या षटकात अतिशय सुरेख षटक टाकलं होतं परंतु दुसरे षटक टाकतो तो सचिन त्यांच्या पहिल्याच चेंडूवर नरेश यांनी सीमारेषा पार केलेला चेंडू धावसंख्या बिनबाद 8 सचिन आपल्या षटकातला पुढचा चेंडू खेळण्यास सज्ज अतिशय धडाकेबाज असा फलंदाज सारसोले संघाचा नरेश आता मला उंचावर मारला चेंडू बघतो क्षेत्रक्षान गचा क्षेत्रक्षान लागोपाठ दुसरा चौकार मिळतो नरेशला आता मात्र धावसंख्येला कुठेतरी आकार आलेला आहे सारसोले संघाचा या 2 चेंडू 2 चौकार ठोकतोय तो नरेश आणि या 2 चौकाराच्या सहाय्याने संघ पोहोचतोय एक षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 बिनबाद 12 अशी धावसंख्या सारसोळे संघाचे गोलंदाजी सुरेख आहे पण क्षेत्ररक्षण काही साथ मिळत नाही ते सचिन यांना अतिशय सुरेख चेंडू टाकला होता सचिन आपल्या षटकातला पुढचा चेंडू खेळण्यास सज्ज नरेश पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू क्षेत्ररक्षक हातात तो मोबदला एकदा पूर्ण करतो पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण आणि लागोपाठ तिसरा चौकार हॅट्रिक करतोय चौकारांची तो नरेश अशा प्रकारे नरेशच्या खात्यात अजून परत 4 धावा जमा होतात संघ पोहोचतोय बिनबाद 16 थोडीशी खराब गोलंदाजी म्हणता येईल गोलंदाजी सुरेख आहे पण क्षेत्ररक्षण काही साथ मिळत नाही ते नरेश यांना सचिन यांना आणि 3 चेंडू 3 चौका ठोकवले आहेत ते नरेश याने अप्रतिम फलंदाजी करताना दिसत आहे ते सारसोले संघाचा नरेश आणि दत्ता सचिन पुन्हा एकदा उंचावर मार चेंडू जातो क्षेत्ररक्षक हातात तो मोडला एक धाव पूर्ण करतोय नरेश बघूया दुसरी धाव घेतोय आणि सहज गत्या बघता बघता 2 धाव पूर्ण करतोय नरेश आणि दत्ता 2 धाव मिळतात नरेशला 2 धाव मिळतात संघाला संघ पोहोचतोय बिनबाद 18 बिनबाद 18 अशी धावसंख्या सारसोळे संघाची प्रथम फलंदाजी करताना सारसोळे संघ डाव्या स्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच निलखण मात्र अवांतर घोषित करतात व्हाईट बॉल घोषित करतात अवांतर धावसंख्येला सुरुवात धावसंख्या पोहोचतोय 19 पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न चेंडू जातो एस्टिकच्या हातात निर्धाव चेंडू पहिला चेंडू निर्धाव पडतोय तो सचिन यांचा धावसंख्या स्थगित बिनबाद 19 आता मात्र कुठेतरी सुग मिळालेला आहे तो सचिन यांना सुरेख चेंडू टाकला सचिन यांचा पुढचा चेंडू उंचावर मारला चेंडू बघ जातो क्षेत्ररक्षक हातात एक धाव पूर्ण करतोय नरेश बघूया दुसरी धाव घेतात की नाही आणि बघता बघता 2 धाव पूर्ण करतोय दत्ता आणि नरेश 2 धावा मिळतात नरेशला अशा प्रकारे 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमदा फलंदाजी करताना सारसोळे संघ पोहोचलेला आहे तो बिनबाद 21 जुनगरचा अष्टपैलू खेळाडू चिंतामण यांचे आगमन झाले हार्दिक स्वागत नेहरू 40 प्लसच्या वतीने
2 षटकात 21 धावसंख्या काढलेल्या 10.5च्या सरासरीने धावसंख्या काढतोय सारसोले संघ. प्रथम फलंदाजी करताना पहिलं षटक अतिशय नरेश गवते यांनी अतिशय सुरेख टाकलं होतं, 14 धावसंख्या दिली होती. मात्र दुसरं षटक फार मागडं पडतोय सचिन यांचं. सचिन यांनी आपल्या षटकात 17 धावसंख्या दिली. थोडंसं महागडं षटक म्हणता येईल, पण या मैदानावर महागडं षटक नाही म्हणता येणार, कारण हा मैदान षटकार चौकारांचा ओळखला जाणारा हा मैदान ब्राह्मणदेव जोटिंगदेव मैदान. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो कालच्या सामन्यात कारण धारावी संघ सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे आणि पारसिक बँकचे मॅनेजर जुनगरचे सूर्यकांत पाटील, कृपया पावलेमध्ये संपर्क साधायचा आहे. हार्दिक स्वागत. नेहरू 40+ वतीने तिसरे षटक घेऊन आलाय तो गणेश. वैयक्तिक पहिले संघ आणि उंचावर मारला चेंडू. चेंडू जातो बघता बघता सीमारेषा पार. 6 धावांकरिता 6 धावा मिळतात दत्ताला, 6 धावा मिळतात संघाला. संघ पोहोचतोय 27. माझे गुणलेखक सुधीर पाटील आणि विघ्नेश मडवे अतिशय सुरेख असे गुणलेखक वारंवार मला स्कोर इथं सांगतात, मदत करतात. त्यांचं नेहरू 40+ वतीने हार्दिक अभिनंदन. पहिल्या चेंडूवर समाचार घेतला आहे तो दत्ता याने. गणेश यांच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकतो तो दत्ता. अतिशय सुरेख असा फलंदाज व्यावसायिक खेळाडू सारसोळे संघाचा हा दत्ता. पुन्हा एकदा उंचावर मारले चेंडू, लागोपाठ दुसरा षटकार. मी म्हटलं होतं सारसोळे संघ हा मजबूत संघ आहे. लागोपाठ गणेश यांच्या दुसऱ्या चेंडूवर 2 षटकार ठोकतो तो दत्ता. 6 धाव मिळतात दत्ताला, 6 धाव मिळतात संघाला. संघ पोहोचतो बिनबाद 33. अतिशय सुरेख अशी धावसंख्या म्हणता येईल सारसोळे संघाची. गणेश यांचा पुरेपूर समाचार घेतलाय तो दत्ता यांनी. पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू, बघूया बघता बघता षटकारांची हॅट्रिक ठोकतोय दत्ता. अप्रतिम फटकेबाजी करताना दिसत आहे आपल्या संघासाठी तो दत्ता. 3 चेंडू 3 षटकार ठोकले दत्ता यांनी गणेश यांच्या. धावसंख्या बोलले 39. फार मागडे षटक म्हणता येईल ते. गणेश यांच्या 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर दत्ता यांनी. बघूया गणेश यांचा चौथा चेंडू. पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू, बघता बघता षटकार. चौथा षटकार ठोकतोय सारसोले संघ. थोडं टाळ्या वाजवा. 4 चेंडू 4 षटकार ठोकले आहेत ते दत्ता यांनी. अजूनपर्यंत त्यांचा खंदा फलंदाज शेशी मेहर बाकी आहे. पिक्चर अभी बाकी आहे. गणेश पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू. आता मात्र झेल आहे आणि कुठली चूक न करता झेलबाद होतोय दत्ता. 4 चेंडू 4 षटकार ठोकले. 5वा षटकार मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय दत्ता. पहिला धक्का बसतोय दत्ता यांच्या रूपाने, परंतु दत्ता यांनी सुरेख कामगिरी केली आपल्या संघासाठी. अप्रतिम अशी फटकेबाजी करून संघाला मजबूत दिशेने पाठवलंय. संघ पोहोचतोय 1/45. त्यांची जागा घेऊन गेले आहेत त्यांचे छोटे बंधू शेशी मेहर. तिसरे षटक चालू आहे. धावसंख्या पोहोचतो 45. सुरेख फटकेबाजी आहे दत्ता. चार चेंडू 4 षटकार ठोकले होते दत्ता यांनी गणेश यांच्या. 5व्या चेंडूवर थोडीशी निराश होऊन दत्ता तंबूचा रस्ता पकडतोय. झेलबाद होतोय गणेश टू शेशी. शेशी यांनी सन्मान दिलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केली. आपलं वैयक्तिक खातं 1 धावाने खोलतोय. अशा प्रकारे प्रथम फलंदाजी करताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर सारसोळे संघ पोहोचतोय 1/46. सुरेख अशी धावसंख्या म्हणता येईल ते सारसोळे संघाचे. 3 षटकात 46 धावसंख्या. तीन षटकात 46 धावा.
18 चेंडू 46 धावा काढलेले सारसोले संघाने. आता गोलंदाज आले आहे तो प्रल्हाद. वैयक्तिक पहिल्या संघात चौथं षटक. नरेशाने हलकस कट केलं. चेंडू जातो क्षेत्ररक्षक हातात. तो मोबदला 1 धाव मिळते नरेशला. 1 धाव मिळते संघाला. संघ पोहोचतो एकेरी धावाने 1:47. सुरेख अशी धावसंख्या म्हणता येईल ती सारसोळे संघाची. 1:47 अशी धावसंख्या. शशी मेहर याने कट केला चेंडू. आता स्ट्राईकवर आहे तो नरेश. प्रल्हाद टू नरेश असं समीकरण मैदानात पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू जातो एसटी रिक्षाच्या हातात आणि निर्धाव चेंडू टाकतो प्रल्हाद. अशीच गोलंदाजी करावी लागेल ते दिघा संघाला जर धावसंख्या रोखायची असेल तर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला. चेंडू गचा क्षेत्ररक्षण. बघा अतिशय सुरेख गोलंदाजी करतात गोलंदाज, परंतु क्षेत्ररक्षणाची काही साथ मिळत नाही. त्या मोबदल्यात 2 धाव काढतोय तो नरेश. 2 धाव मध्ये संघाला संघ पोहोचतोय 49. अर्धशतकाला 1 रन कमी सारसोळे संघाचे. आता मात्र उंचावर मारला चेंडू. बघता चेंडू पाठवला सीमारेषा पार. षटकार. 6 धावा मिळतात नरेशला. अतिशय सुरेख अशी फटकेबाजी करताना दिसत आहे. धावसंख्या पोहोचते 55. 1:55 अशी धावसंख्या ती सारसोळे संघाच्या आजच्या दिवसातला पहिला सामना दिघा वर्सेस सारसोळे. प्रल्हाद पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू आणि दुसरा चेंडू पण सीमारेषा पार. षटकार ठोकतोय नरेश. एवढं सकाळी बघा कशी फटकेबाजी करताना दिसत आहे सारसोळे संघ. अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय सारसोळे संघाचा. धावसंख्या पोहोचतोय 61 टू 1 विकेट्स. सारसोळे संघ प्रथम फलंदाजी करताना फार खराब गोलंदाजी करताना दिसत आहे दिघा संघाचे गोलंदाज गणेश आणि प्रल्हाद. अप्रतिम गोलंदाजी केली नरेश गवते आणि पहिल्या षटकात फक्त 5 धावसंख्या दिली होती. मला वाटलं कमीत कमी 40-45 धावांवर रोखण्यात येईल, परंतु दत्ता आणि नरेशाने अप्रतिम फलंदाजी करताना इथे दिसले आणि आता मात्र एसटी कुठली चूक केली आणि फलंदाज बाद होतोय नरेश. 2 चेंडू 2 षटकार ठोकवले होते नरेशाने. अशा प्रकारे 4थ्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय. 4 षटकात पहिल्यांदा फलंदाजी करताना सारसोळे संघ पोहोचलेला आहे तो. 2 गडी बाद 61. शेवटचा षटक. शेवटचे 7 चेंडू शिल्लक. त्यांची जागा घेऊन गेले आहे ते राजा. बघूया 7 चेंडू किती षटकार किती चौकार ठोकतोय शशी मेहर. अतिशय नावाजलेला असा फलंदाज सारसोळे संघाचा. मित्रांनो कालच्या दिवसात धाराव संघ सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे आणि सानपाडा संघ 2 सामने जिंकून पुढच्या फेरीत दाखल झालेला आहे. सुरेख फटकेबाजी नरेश. वैयक्तिक 32 धावसंख्या करून तंबूत परततोय. अप्रतिम फलंदाजी नरेशांची. शेवटचं षटक संतोष. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने 5वं षटक संतोष. त्यांचा सामना करे शशी मेहर. सुरेख मारला चेंडू. अप्रतिम क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवर करताना दिसत आहे संतोष. पहिला चेंडू निर्धाव टाकतो शशी यांना. धावसंख्या स्थगित 61 टू 2 विकेट्स. सारसोळे संघ. आवाज बरोबर आहे का घोंगावतोय? एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पोहोचले एकेरी धावसंख्येने सारसोळे संघ 62 या धावसंख्येवर. सुरेख गोलंदाजी संतोष अशीच गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या 62 झालेली आहे. उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो निर्धाव. यष्टिरक्षक हातात. कुठलीही धावसंख्या नाही. धावसंख्या स्थगित. सारसोळे संघाची 62. अजून परत या षटकातले 3 चेंडू शिल्लक. बघूया 3 चेंडू मागे किती धावसंख्या उभारतोय शशी आणि राजा.
आता मात्र उंचावर मला चेंडू झेल आहे आणि कुठलीही चूक केली नाही क्षेत्ररक्षकाने आणि झेल बाद होतोय राजा. तिसरा फलंदाज बाद होतोय. 62 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद होतोय. अशा प्रकारे शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अप्रतिम गोलंदाजी संतोष यांची. बघा पहिले षटक टाकले नरेश गवते आणि फक्त 4 धावसंख्या दिली आणि संतोषाने मात्र 4 चेंडू टाकून दिले फक्त 1 धावसंख्या दिली. मात्र 3 षटकात हाणाबळ फलंदाजीने धुवा उडवला. ते सचिन गणेश आणि प्रल्हाद यांच्या गोलंदाजीचा धुवा उडवला सारसोले संघाचे फलंदाज दत्ता आणि नरेश यांनी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर आहे शेशिमेर. सुरेख गोलंदाज संतोष. आपल्या षटकातला पुढचा चेंडू आणि कट लागून एसटीच्या उंचावरून गेला चेंडू. तेथे 1 धाव पूर्ण केले. बघा दुसरी धाव घेतात की नाही. आणि 1च्या मोबदल्यात 2 धाव पूर्ण करतोय शेशी. 2 धाव शेशीला संघ पोहोचतोय. 64 फॉर 3 विकेट्स. सारसोले संघ प्रथम फलंदाजी करताना दिसत आहे. शेवटचा चेंडू संतोषांच्या गोलंदाजीला आणि एसटीचे हातात चेंडू जातो निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी. शेवटचं षटक सुरेख टाकलं ते संतोषांनी. फक्त 3 धावा दिली. 3 धावा देऊन 1 विकेट घेतला. अप्रतिम गोलंदाजी ते संतोषांची आणि नरेश गवते यांची. धावसंख्या विजयासाठी 63 धावा करून 64 धावा करून 65 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते दिघा संघापुढे 5 षटकात 30 चेंडू 65 धावा विजयासाठी दिघा संघापुढे. याच्यानंतर होणारा सामना 1 षटक झाल्यानंतर लगेच यायचं आहे सारसोले 11 वर्सेस जुईनगर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस येथे येण्याची कृपा करायची आहे. 1 षटक संपल्यानंतर लगेच आपल्या इथं हजेरी लावायचे आहेत. कृपया दिघा संघ लाईन अप करायचे. आपले शिस्त पाळा. लाईन अप करून मैदानाच्या बाहेर जा. आपले नियम ठरलेले आहेत. 40+ नवी मुंबईचे नियम ठरलेले आहेत. लाईन अप करून मैदानात जायचंय. लाईन अप करून बाहेर यायचंय. आपली ही स्पर्धा लाईव्ह द्वारे शिस्तबद्ध ही टुर्नामेंट युट्यूबद्वारे लाईव्ह दाखवण्यात आलेलं आहे. प्रथमदा नवी मुंबई 40+ तर्फे कमिटीतर्फे हे लाईव्ह दाखवण्यात आलेलं आहे. युट्यूबद्वारे अतिशय सुरेख असे ही स्पर्धा नेरूळ 40+ आयोजित मास्टर कप क्रिकेट स्पर्धा. आजच्या दिवसातला दुसऱ्या दिवसातला पहिलाच सामना दिघा वर्सेस सारसोले. दिघा संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीचं आव्हान दिलं होतं सारसोले संघाला. प्रथमदा फलंदाजी करताना सारसोले संघ 5 षटकात 64 धावा करून 65 धावांचे आव्हान ठेवलेले आहे. भले मोठे आव्हान ठेवलेले आहे ते दिघा संघापुढे. 30 चेंडूत 65 धावा करायचे विजयासाठी ते दिघा संघाला. परंतु काही अवघड नाही. हा मैदान चौकार षटकारांसाठी ओळखला जाणारा हा मैदान. अतिशय सुरेख असा हा मैदान नेरूळ गावातला जोटिंगदेव ब्राह्मणदेव मैदान.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या सारसुले संघ. पहिला दिघा ना. सलामीची जोडी दिघा संघाची मैदानात. स्ट्राईकला आहे रवी, नॉन स्ट्राईकला आहे सचिन. अशी गोड बोले जोडी मैदानात दिघा संघाची 5 षटकात 64 धावा करून 65 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. सारसोले संघाने भले मोठे आव्हान ठेवलेलं आहे दिघा संघापुढे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, एक षटक संपल्यानंतर सारसोले आणि जुईनगर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस येथे येण्याची कृपा करावी. सलामीचा षटक घेऊन येतो पंच निलकंठ मात्रे यांचा इशारा येतो. सामन्याला सुरुवात. कपिल वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन आलेलं कपिल. त्यांचा सामना करे रवी. बघूया 30 चेंडू 65 धावा, 65 धावा 30 चेंडू असं समीकरण विजयासाठी दिघा संघापुढे. पहिल्या चेंडूवर समाचार घेतला आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय रवी. 0वर बाद होतोय. पहिला धक्का बसतो दिघा संघाला पहिल्याच चेंडूत. कपिल यांच्या फलंदाज बाद होतोय रवी. हॅलो पहिल्याच चेंडूवर पहिलाच फलंदाज बाद होतो दिघा संघाचा. सुरेख गोलंदाजीचा नजारा पहिल्याच चेंडूवर पाहायला मिळतो तो कपिल देव यांच्याकडून. त्यांची जागा भरून काढण्याकरता आलेला आहे तो रवी यांची संतोष. हा बरोबर सुशील, मस्त टर्न. कपिल यांनी पहिल्याच चेंडूवर रवी यांना तंबूचा रस्ता दाखवला आहे आणि त्यांची जागा घेऊन आला तो नवीन फलंदाज तो संतोष. दिघा संघाचा वनडाऊनचा फलंदाज संतोष. कपिल गोलंदाज माराकडे संतोषसाठी सन्मान दिला संतोषाने आणि आपले वैयक्तिक 1 धाव संख्येने आपलं वैयक्तिक खातं खोललं. संघात सुद्धा खातं खोललंय 1 धावाने 64-65 धावांचा पाठलाग करताना 2 चेंडूच्या समाप्तीनंतर दिघा संघ पोहोचलेला आहे 1-1. पहिलं षटक प्रगतीपथावर चालू आहे. पहिल्या षटकातला 2 चेंडू टाकून झालेत कपिल यांच्या. 2 चेंडूवर 1 धाव देऊन 1 फलंदाज बाद केला तो कपिल यांनी. आता मात्र स्ट्राईकवर आहे सचिन. हलकस कटकलं चेंडू अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव काही रोखू शकत नाही. एक छोटी धाव घेणं सफल ठरलेला आहे तो सचिन. 1 धाव सगळे सचिन आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघ पोचतोय 1-2. एक बाद 2 अशी धावसंख्या. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख गोलंदाजीचा नजारा तो कपिल यांच्याकडून पाहायला मिळतोय. 4 चेंडू टाकून झाले. 4 चेंडू 2 धाव संख्या देऊन 1 फलंदाज मात्र बाद केला तो कपिल यांनी. फुलटॉस चेंडू पुरेपूर फायदा उचलता आलेला नाही संतोषांना. निर्धाव चेंडू जातो चेंडू. अशा प्रकारे धावसंख्या स्थगित 1-2. पहिलं षटक कपिल देव यांचं आणि फुलटॉस चेंडू बघूया
गचाळ क्षेत्ररक्षण होतोय. झेल घेण्याच्या प्रयत्नात चेंडू निसटतोय आणि सीमारेषा पार करतोय. अशा प्रकारे पहिले षटक इथं समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 65 धावांचा पाठलाग करताना दिघा संघ पोहोचलेला आहे तो 1-6. एकेरी दुहेरी धावसंख्या काढून काही विजय मिळवता येणार नाही. दिघा संघ आपल्याला जर विजय हवा असेल तर चौकार षटकारांची इथं आतिषबाजी करावी लागेल. परंतु पहिलं षटक होतं, काही हरकत नाही. त्यांचं पण पहिलं षटक फक्त 4 धावांचं होतं आणि तुम्हाला तर 2 धावा इथे एक्स्ट्रा आहेत. पहिल्या षटकात 6 धावसंख्या आलेली आहे. मात्र सारसुले संघाने दुसरं, तिसरं आणि चौथं षटकात अप्रतिम अशी फलंदाजी केली नरेश आणि दत्ता यांनी आणि संघ 64 धावा नेऊन पोहोचवलेला आहे. त्याचा शिशी मेर ना तो 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 त्याचा आडनाव काय तो तो था तो नाही सांगत मी उद्याच्या टीम मध्ये तो पण मेरच आहे ना शिशी. उंचावर मारले चेंडू. झेल आहे, क्षेत्ररक्षक झेलच्या मागे राजा आणि दुसरा फलंदाज बाद होतोय. सारसोले संघाचा शेशी तांडेल आपल्याला विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. निरूप 40+ वतीनं तुमचं हार्दिक स्वागत. शेशी तांडेल या. अतिशय अष्टपैलू खेळाडू, हा शांत खेळाडू सारसोले संघाचा शेशी तांडेल. नवीन फलंदाज गेलेला आहे तो मनोज. दिघा संघाचा थोडीशी नाजूक परिस्थिती करून ठेवलेली आहे ती सारसोले संघाने. 6 धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद होतो. दिघा संघाचा विजयासाठी 65 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते. बस बॉडी आहे ना. उदय तांडेल या समालोचन कक्षामध्ये या. आपलं हार्दिक स्वागत उदय तांडेल. नरेश सॉरी शेष संतोषाने मारला फटका. 1 धाव मिळते संतोषला. 1 धाव मिळते संघाला. या साहेब या. हार्दिक स्वागत. धनावर साडेपांचं इथे हार्दिक स्वागत. काल पण हजेरी लावली. गोलंदाज दत्ता सुरेख गोलंदाजी करताना दिसत आहे. दत्ता आपल्या संघासाठी निर्धाव चेंडू टाकतोय. धावसंख्या स्थगित ती म्हणजे 7. 4 चेंडूत फक्त 1 धावसंख्या दिली. दत्ता यांनी अतिशय सुरेख अशी गोलंदाजी दत्ता यांची पाहायला मिळतोय. बॅकफुटवर जाणारा हा दिघा संघ. आता मात्र उंचावर मारला चेंडू जातोय 6 धावन करता षटकार. आता मात्र कुठे सूर सापडलेला आहे तो फलंदाज मनोज याला. 6 धाव मिळते. मधला 6 धाव मिळते. संघ पोचतोय 2 गडी बाद 13. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या 13. आता मात्र हलकस कट केलं. सन्मान दिलेला आहे चेंडूला. मनोज याने 1 धाव काढतोय मनोज. अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तो माहिती दे. गोलंदाज आहे अनिल.
अनिल तांडेल अतिशय सुरेख असा हा गोलंदाज सारसोले संघाचा 2 षटकाच्या खेळ संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सारसोले संघ पोचलेला आहे. 65 धावांचं आव्हान आहे सारसोले संघाने ठेवलेला आहे. तो दिघा संघापुढे धावसंख्या 14-7च्या सरासरीने चालून ठेवू ना चालू कर नाही. हॅलो हॅलो आता मात्र मारला चेंडू तिथे 2 धावा पूर्ण करतोय सहज गती. हॅलो हॅलो 2 धावा मिळतात संघाला. हॅलो 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 हा बस हॅलो हॅलो एकदम कमी आला. हॅलो नाही रे कमी आला मजा नाही येणार. हॅलो हॅलो बस. अनिल यांच्या षटकातला पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू जोरदार अपेल परंतु पंचांचा नकार. पंच आमचं तटस्थ अतिशय नावाजलेले हे पंच निलकंठ मात्रे. हॅलो सारसोली आणि जुनगर सारसोली आणि जुनगर दोन्ही संघाचे करणारे नाणेफेकीसाठी यायचं आहे. सारसोली आणि जुनगर त्वरित नाणेफेकीसाठी या. टॉस का बॉक्स इथे यायचं आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनावडे साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल उडवण्यात येणार आहे. आता मात्र उंचावर मारला चेंडू जातो सरक्षत्राच्या हातात आणि फलंदाज बाद होतोय. संतोष सारसोली संघ या नाणेफेकीसाठी या. जुनगरचा कर्णधार इथं आलेला आहे. या नाणेफेकीसाठी या. जुनगर संघ आपला कर्णधार पाठवा. थोडंसं सहकार्य करा. आपल्याला लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत जेणेकरून 5-5 षटकांचे सामने ते शेवट परत खेळवण्यात येईल. त्याला काय आजच्या मॅच साठी विनोदला कर्णधार केलेला आहे. आजच्या मॅच साठी विनोद या कर्णधार केलेला आहे तुम्हाला. धनवड साहेब या नाणेफेकीसाठी. आजच्या दिवसातली दुसरी लढत इथे पाहायला मिळणार आहे. सारसोले संघ आणि जुनगर यांच्यामध्ये हा दुसरा सामना चालू होणार आहे. क्लास बोल बाके शेवटचा चेंडू आहे. अनिल यांचा अतिशय सुरेख असं षटक टाकतोय. सुरेख असे शतरक्षक आहेत सारसोले संघाचे. अनिल पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू झेल आहे. झेल मागे अनिल तांडेल आणि षटक संपतोय. या जुनगर कर्णधार या. जुनगरचा कर्णधार चिंतामण कर्णधार पाठवा यार. चेंजेस केला कर्णधार लगेच. डॉक्टर राजेश पटेल या. कर्णधार थडलेला नाही वाटतं तुमचा अजूनपर्यंत. कॉम्प्रो करू नका उदयशी या. पहिलीच मॅच आहे. मारला चेंडू झेल आहे. याच्यानंतर होणारा सामना सारसोले ब संघ आणि जुईनगर. दे इकडे ये. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी डॉक्टर राजेश पाटील.
नाणेफेकीचा कॉल होत आहे इथे आमचे पोलीस निरीक्षक धनावडे साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होत आहे जुननगर आणि सारसोले ब संघ नाणेफेक कोणी थांबा नाणेफेक जिंकलेले आहे सारसोली संघाने सारसोली ब संघाने सर तुम्ही नाणेफेकी जिंकले नाणेफेकी जिंकून प्रथम तुमचा निर्णय काय असणार आम्ही प्रथम छत्ररक्षण करण्याचा निर्णय शत्रुरक्षण करण्याचा निर्णय घेणार आहेत आणि समोरची टीम आहेत जुननगर जुननगरला 5 षटकांचा सामना आहे 5 षटकामागे जुननगरला किती धावसंख्येत रोखण्यात तुम्ही प्रयत्न कराल जुईनगरला आम्ही 30 ते 35 याच्यामध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू 5 षटकात 30 ते 35 धावा रोखण्याचा प्रयत्न कराल अतिशय सुरेख आणि हे आयोजन आपण ठेवलेलं आहे आम्ही नेहरू फोर्टीप्लसच्या वतीने हे आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल प्रथम त्यासाठी मी 40+ निरोल संघाला धन्यवाद देतो की त्यांनी चांगल्या प्रकारचे नियोजन केल्याबद्दल धन्यवाद सर मी जातो डॉक्टर राजेश पाटील यांच्याकडे सर आपण नाणेफेकीचा कॉल हरवले आहेत आणि आपल्याला प्रथमतः फलंदाज दिलेले आहे तर तुमच्या समोर आहे सारसोली संघ अतिशय मजबूत संघ आहे त्यांच्यामध्ये उदय शेष्ये बरेचसे फलंदाज अष्टपैलू असे खाली खेळाडू आहेत तर तुम्ही प्रथम फलंदाजी करताना कितपर्यंत धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल तुमचा आमच्याकडे चांगले प्लेयर आहेत नावाजलेले प्लेयर आमच्या जुईनगरमध्ये आहेत त्याच्यामुळे जुईनगरची टीम देखील चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करेल ह्या ठिकाणी सारसोळ्याच्या टीम ह्या नक्कीच चांगल्या प्रकारे ह्या 2-3 हंगामामध्ये खेळताना आम्ही पाहतोय परंतु जुईनगरचा संघही तेवढा तुल्यबल आहे निश्चित स्वरूपामध्ये आम्ही 50 ते 55 पर्यंत तरी ह्या ठिकाणी धावा करू आणि जमल्यास यांना आम्ही हरवण्याचा आटोकाट प्रयत्नही करू कारण खेळाडू वृत्ती आहे आमच्यामध्ये आणि चांगले खेळाडू आहेत खेळ आहे क्रिकेटमध्ये कोणीतरी जिंकतो कोणीतरी हरतो परंतु नक्कीच खेळ खेळण्यासाठी इथं आल्यानंतर मैदानावर काय होऊ शकतं हे आपण सांगू शकत नाही पण चांगल्या प्रकारचा खेळ जुईनगर संघाकडून खेळण्याचा आम्ही प्रयत्न करू सर आपल्या इथं आम्ही टुर्नामेंट आयोजित केलं प्रथमदा आपली ही टुर्नामेंट यूट्यूबद्वारे दाखवली जात आहे याबद्दल तुमच्या आणि आमच्या कमिटीबद्दल या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल अतिशय सुंदर आयोजन आहे म्हणजे आपल्या नवी मुंबईमध्ये फिरताना नॉर्मली अशा पद्धतीचे मैदानं खूप कमी प्रमाणात दिसतात परंतु उशिरा का होईना परंतु नेरूळवासियांनी ह्या ठिकाणी मैदान करून दाखवलं खरोखर तुमचं मनापासून खरं म्हणजे मी कौतुक करेन आणि चांगलं आयोजन हे नेहमीच प्रत्येक ठिकाणी 40+ माध्यमातून होतं वेगळ्या पद्धतीचे आपले जे निकष आहेत नियम आहेत ते पाळून त्या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये आपल्याला काय करता येईल ह्याचा प्रयत्न नेरूळगाव यूट्यूबच्या माध्यमातून आपण करणार आहात निश्चित स्वरूपामध्ये सगळ्या संघाचं कौतुक करेन आणि ज्या पद्धतीनं आयोजन आहे अशाच पद्धतीचं आयोजन पुढे देखील व्हावं ही शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद सर दोन्ही संघांना ऑल द बेस्ट हॅलो इथे सन्मान होणार आहे डॉक्टर राजेश पाटील यांचा सत्कार करतील शाल आणि मी गुलदस्ता देऊन सुशील पाटील आमचे 40+ संघाचे सदस्य सुशील पाटील यांच्याचे डॉक्टर राजेश पाटील यांचा सत्कार होत आहे सुशील पाटील यांच्याद्वारे इथे उपस्थित असलेले मंडळ त्यांचे हार्दिक आभारी आहे नेहरू 40+ तसेच श्याम पाटील यांच्यासह सत्कार करतील आमचे सुशील पाटील अतिशय व्यक्तिमत्व सारसोली संघाचा हा श्याम पाटील प्रेमळ स्वभावाचा अतिशय त्यांचा सत्कार होत आहे सुशील पाटील यांच्याच धन्यवाद सर आपण इथे उपस्थित दाखवल्याबद्दल नेहरू 40+च्या वतीने हार्दिक स्वागत तुमचे
जवळजवळ हार निश्चित दिघा संघाचे 5 बॉल 39. एकतर्फे सामना झाला हा पहिलाच सामना सारसोले आणि दिघा, परंतु याच्या नंतर पण सारसोले ब आणि जुईनगर सामना होणार आहे. आणि पंच निळकळ मात्र यांचा इशारा आहे तो नकारात्मक चेंडू. धाव संख्या फक्त 27. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 38 धावांची आवश्यकता विजयासाठी. एक धाव काढतोय. 3 चेंडू 37 धावा विजयासाठी दिघा संघाला. ह्या हंगामातली जवळ मला तर वाटते 3री स्पर्धा नेरूल 40+ आयोजित मास्टर क्रिकेट स्पर्धा ही हंगामातली 3री स्पर्धा असणार आहे. पंच निळकण मात्र वाईट घोषित का अवांतर धाव संख्या पोचलेली आहे ते 29. फलंदाज बाद होतोय. जवळजवळ सामना एमटीसी ला चला फलंदाज लवकर जा. नवीन फलंदाज जात आहे तो अरुण. गोटे आता स्कोर लिहितो नाही एकदम नाव लिहून दिसा नाही लिहून काय बोलू का नाव लिहू युट्यूब आहे ना बोलायला पाहिजे ना. उंचावर मारला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू आणि सारसर संघ विजय झालेले आहेत. अभिनंदन. तसेच दिघा संघाचे सुद्धा अभिनंदन. इथे पहिला सामना सारसोले अ संघाने जिंकलेला आहे आणि दुसरा सामना होणार आहे सारसोले ब वर्सेस जुईनगर. कृपया दिघा संघाचा करंदाला विनंती आहे की आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. अमोल म्हात्रे समालोचन कक्षामध्ये या. सुशील पाटील तुम्हाला बोलवतात. शत्रुघ्न दळवे या समालोचन कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत. कोचिंग करू नका या. कोच भरपूर आहे सारसोले संघात. टायगर आहे आपला कोच. अभिनंदन. सारसोले असंघ आणि दिघा संघ नाराज होऊ नका. पुढच्या टुर्नामेंटमध्ये अप्रतिम फलंदाजी गोलंदाजी करायला आणि फायनलमध्ये पोहोचायला अशी अपेक्षा करतोय. बघा अतिशय शिस्तबद्ध ही टुर्नामेंट नेहरू 40+ संघाची लाईन अप करून मैदानाच्या बाहेर येताना दिसत आहे सारसोले अ संघ. तसेच सारसोले ब संघाला विनंती करतो आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. दिघा संघ आम्हाला 2 पंच द्यायचे आहेत आणि आता सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. दिघा संघ 2 पंचांची कामगिरी येते. 2 पंच द्यायचे आहेत. आम्हाला सहकार्य करा थोडं, कारण आपल्या कमिटीचा निर्णय आहे जो संघ हारेल त्या संघाचा 2 पंच इथे ठेवण्यात येणार आहे.
चला ताबा घ्या सारसोळे संघ. उशीर होतोय सामन्याला. 10:15 वाजलेले आहेत. अजूनपर्यंत दुसरा सामना चालू होतोय इथे. चला मैदानाचा ताबा घ्या. हा अभिमन्यू कॅमेरा चालू आहे, युट्यूब चालू आहे रे. चला लाईन अप करून